ती रानातून आणली का ती निसून धुवून शिजायला टाकायची आणि ती शिजली का पिळून घ्यायची आणि मीठ मिरची घालून कांद्यात परतून घ्यायची. मग आपली भाजी तयार होते. हे नाचणीचे पापड आहे. नाचणी शरीरासाठी पौष्टिक आहे. आळवडी आहे. ही आळूच्या पानापासून बनवलेली आळवडी आहे. ही मटकीची उसळ आहे. त्याबरोबर काकडी, गाजर आणि त्यासोबत सगळे पौष्टिक आहेत. ही मटकी भेळ आहे. कांदा, कोथिंबीर आणि गाजर आहे. आपली पौष्टिक भेळ तयार झालेली आहे. आता ती खाण्यासाठी तयार झाली आहे. त्याच्यामध्ये पीठ घ्यायचं, मीठ मिरची टाकायची, गोळा मळायचा, पळपटावर लाटायचं आणि मग पाणी पातेल्यात ठेवायचं. ते उकळी आल्यावर त्याच्यामध्ये सोडायचं, तेल टाकायचं, शेंगदाण्याचा कुटा टाकायचा आणि मग उकळी आल्यावर तेल टाकायचं. मग ते उकळून हे पौष्टिक आहे ते. मोदकची रेसिपी आहे. मोदक बनवण्यासाठी मैद्याचं पीठ घ्यायचं आणि त्याचा गोळा मळून घ्यायचा. त्यामध्ये 7 गूळ खोबरं किसून घ्यायचं आणि त्याचे छोटे छोटे लाट्या बनवून मोदक तयार करायचे. तयार झाल्यानंतर ते तेल उकळीला ठेवायचं. तेल उकळल्यानंतर त्याच्यात सोडून ते तळून घ्यायचे. अशा प्रकारे मोदकची रेसिपी